संजू सॅमसन यांनी चेन्नई सुपर किंग्सकडून दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळलेल्या IPL 2026च्या सामन्यात शानदार शतक झळकावले. 56 चेंडूत नाबाद 115 धावा ठोकताना त्यांनी 15 चौकार आणि 4 षटकार लगावले. हे त्यांचे CSKकडील पहिले शतक होते आणि IPL 2026चेही पहिले शतक ठरले. या खेळीच्या बळावर चेन्नईने 212/2 अशी मजल मारली आणि दिल्लीला 23 धावांनी पराभूत केले, ज्यामुळे CSKने हंगामातील पहिली विजय नोंदवली. शतक झाल्यानंतर संजू सॅमसन यांनी एक खास सेलिब्रेशन केले. त्यांनी हात 2-3 वेळा फिरवून ड्रेसिंग रूमच्या दिशेने एक सॅल्यूट मारला. हे पडैयप्पा स्टाईल सेलिब्रेशन होते, जे सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रसिद्ध फिल्म पडैयप्पामधील आयकॉनिक सॅल्यूटसारखे होते. संजू रजनीकांत यांचे मोठे फॅन आहेत आणि त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये याचा उल्लेख केला आहे. पण हा इशारा केवळ रजनीकांत स्टाईल दाखवण्यासाठी नव्हता, तर तो एका खास व्यक्तीसाठी होता. मॅचनंतर संजू सॅमसन यांनी स्वतः सांगितले की दॅट वॉज फॉर फ्लेमिंग, म्हणजे हा सेलिब्रेशन आणि शतक कोच स्टीफन फ्लेमिंग यांना समर्पित होते. सुरुवातीच्या 3 सामन्यात संजू फ्लॉप झाले होते, 6, 7 आणि 9 धावांवर. त्यामुळे त्यांच्यावर आणि फ्लेमिंगवरही टीका होत होती. पण फ्लेमिंग यांनी संजूवर विश्वास दाखवला आणि त्यांना खेळण्याची संधी दिली. संजू म्हणाले, मी फ्रँचायझी नेतृत्व केले आहे, त्यामुळे मी जाणतो की कोचिंग किती मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असते. त्यामुळे हा शतक आणि सेलिब्रेशन फ्लेमिंगसाठीच होते. संजू यांनी पुढे सांगितले की फ्लेमिंग यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे त्यांना चांगले प्रदर्शन करायचे होते आणि सिद्ध करायचे होते की संघ अजूनही टूर्नामेंटमध्ये आहे. सुदैवाने सर्व काही उत्तम घडले. या शतकाने CSKला चेपॉकवर गरजेची विजय मिळवून दिली आणि पॉइंट्स टेबलमध्येही संघ जिवंत राहिला. संजू म्हणाले, CSK मला वेगळे वाटले नाही, ते माझे दुसरे घर वाटते. पार्टनरशिप चांगल्या झाल्या, विशेषतः आयुष महात्रेसोबत. संजू सॅमसन यांचा हा रजनीकांत स्टाईल पडैयप्पा सेलिब्रेशन फॅन्सना खूप आवडला. तो केवळ स्टायलिश नव्हता, तर त्यात कोचप्रती आदर आणि कृतज्ञता दिसली. शतकानंतर ड्रेसिंग रूमकडे सल्यूट मारणे हे फ्लेमिंग यांना दिलेला स्पष्ट संदेश होता. संजू यांनी फ्लोप सुरुवातीवरून पुनरावगमन केले आणि संघाला गरजेच्या वेळी साथ दिली. यामुळे हा शतक खूप खास ठरला. तुम्हाला संजू सॅमसन यांचा हा पडैयप्पा स्टाईल सेलिब्रेशन कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा.